सह्याद्रीच्या या कडाकपाऱ्यातून गड किल्ल्यांमधून आजही एकाच नावाची गर्जना होते, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्या भूमीला गुलामी विळखा घालून बसली होती, जिथे अन्यायाच्या सावल्या काळ्या कुट्ट झाल्या होत्या, तिथे एका महाअवताराने धैर्य, शौर्य आणि स्वाभिमानाची मशाल पेटवली। फक्त तलवारीच्या जोरावरच नाही, तर प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड दूरदृष्टी आणि अटक ध्येयाने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। लाख संकटे आली तरी न डगमगता स्वराज्य ही श्रींची इच्छा असं सांगणारा हा एकच राजा। लोकांना प्रजेप्रमाणे प्रेम, आई बहिणींना तुळजाभवानी मानणारा, शत्रूही ज्याचे गुणगान गातो असा आपला राजा। आज जर या भूमीवरती हिंदू मंदिरे आणि तर मंदिरातील देव अस्तित्वात आहेत, तर याच महाअवतारामुळे। 16व्या आणि 17व्या शतकात कल्याण भिवंडी हा एक मोठा व्यापार केंद्र होता। मुंबईच्या आधी कल्याण भिवंडी आणि कळवा ही महत्त्वाची व्यापारी बंदरे होती। महाराजांना किल्ल्यांबरोबरच व्यापार आणि सागरी मार्ग खूप महत्त्वाचे वाटत। भिवंडीच्या बंदरावरती ताबा म्हणजे व्यापारावरती ताबा। भिवंडी बंदरातून युरोप, अरब आणि इतर प्रदेशात कापड, मसाले आणि तांदूळ यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये होत असत। 1657च्या सुमारास शिवाजी महाराजांनी भिवंडी, कळवा आणि आसपासची बंदरे आपल्या ताब्यात घेतली। आणि आज आपण आलोय त्याच भिवंडी शहरातील मराठेपाडा या गावात, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रामधील पहिले मंदिर बघायला मिळते। जय शिवराय मित्रांनो, द ट्रॅव्हल मशीन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जयदेव आणि पूनम तुमचं दोघंही स्वागत करतो। आज आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी, जे भिवंडी तालुक्यामधील मराठेपाडा या गावामध्ये आहे। जर तुम्हाला या लोकेशनवरती यायचं असेल, जर तुमची स्वतःची गाडी किंवा जर बाईक असेल, तर तुम्ही डायरेक्टली गुगल मॅपवरती लोकेशन टाकून तुम्ही या जागी येऊ शकता। पण जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जर येणार असाल, तर आधी तुम्हाला लोकलनी येऊन तुम्हाला कल्याणला उतरायचं आहे। कल्याणवरून मग तुम्हाला भिवंडीसाठी बस मिळते आणि मग भिवंडीपासून महापोलीसाठी इथे परत एक बस चेंज करायला लागते। त्याच्यानंतर मग महापोलीपासून तुम्ही मराठेपाडा या गावामध्ये शेअरिंग ऑटोने येऊ शकता। या लोकेशनवरती आल्यावरती आपल्याला इथे बाईक आणि कार पार्किंगसाठी चांगली जागा बघायला मिळते, तसेच इथे खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था बघायला मिळते। या मंदिराची बांधणी शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट अंतर्गत राजूभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये बांधण्यात आले आहे, जे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक आहेत। मंदिराचे उद्घाटन 17 मार्च 2025 मध्ये शिवजयंतीच्या दिवशी पार पडले आणि या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत अनेक स्थानिक नेते उपस्थित होते। प्रचंड मोठा महादरवाजा, बुरुज, तटबंदी अशा या मंदिराची रचना ही गडकिल्ल्यांप्रमाणे करण्यात आली आहे। प्राचीन मंदिराप्रमाणे या मुख्य मंदिराची रचना करण्यात आली आहे, जी दिसायला खूप सुंदर दिसते। मंदिराची वास्तुरचना ही श्री विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे। तसेच हब डॉक्टर कैलास महाजन निचिते यांनी या प्रकल्पास मार्गदर्शन केले आहे, ज्यामध्ये गुरुकुल पद्धतीचे शिक्षण, शस्त्र प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक प्रदर्शन योजना तसेच मंदिराच्या स्थापत्य शैलीमध्ये गडकोट संकल्पना समाविष्ट आहे। गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणासोबतच शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, ज्यात मुलांना तलवारबाजी, धनुर्विद्या, पारंपरिक व्यायाम शिकवले जाणार आहे। मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे महादरवाजा। 450 वर्षांपूर्वी जसे आपल्या गडकोटांचे महादरवाजे उभे होते, अगदी तशाच प्रकारचा भव्य दिव्य महादरवाजा आपल्याला बघायला मिळतो। महादरवाजाची उंची 42 फूट असून आतील दरवाजा हा संपूर्ण सागवानाचा आहे। तो 26 फूट उंच आणि 17 फूट रुंद आहे। भिवंडीमध्ये जेव्हा उत्खनन झाले होते, त्यावेळेस ज्या तोफा भेटल्या होत्या, त्या तोफांपैकी 2 तोफा आहेत या मंदिरामध्ये आणून ठेवलेल्या आहेत। मंदिरामध्ये सभामंडपाच्या बाजूला 2 जुन्या शिवकालीन तोफा बघायला मिळतात। भिवंडीमध्ये उत्खननाच्या वेळी एकूण 7 तोफा भेटल्या होत्या, त्यातील 2 तोफा पुरातत्व खात्याकडून शिवक्रांती प्रतिष्ठानला मंदिरामध्ये ठेवण्यासाठी देण्यात आल्या। मंदिरात जवळपास 42 फूट उंचीचा भव्य सभामंडप आहे। तिथले दगडी खांब, नक्षीदार कोरीवकाम आणि किल्ल्यासारखी वास्तू पाहिली
की एखाद्या गडाच्या दरबारात उभे आहोत असे वाटते. या भव्य सभा मंडपातून आत चालताना मनात एकच भावना जागी होते. हे फक्त मंदिर नाही तर स्वराज्याचा दरबार आहे, जिथे प्रत्येक शिवप्रेमीला अभिमानाने उभं राहावंसं वाटेल. मंदिराच्या उजव्या बाजूला तुळजाभवानी मातेची तर डाव्या बाजूला राजमाता जिजाऊंची राजासन मुद्रेतली सुंदर मूर्ती बघायला मिळते. अयोध्येमधील जी रामलालाची जी मूर्ती आहे ती सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत अरुण योगीराज, त्यांनी बनवलेली आहे. या मंदिरामधील मूर्ती देखील त्यांनीच बनवलेली आहे. ही मूर्ती अखंड कृष्णशिलेपासून बनवलेली आहे, म्हणजे एकाच दगडामध्ये कोरलेली पूर्णपणे मूर्ती आहे. मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही अखंड कृष्णशिलेपासून कोरून तयार करण्यात आली आहे. अयोध्येच्या राम मंदिरातील जी श्रीरामांची मूर्ती आहे ती सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. मूर्तीची उंची ही 6.5 फूट एवढी आहे. मंदिरामध्ये एकूण 36 प्रकारची अभिचित्र बनवण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आणि त्याच्यानंतर स्वराज्य स्थापना याचे सगळं वर्णन केलेलं आहे. या भित्तिचित्रांमधून लहानपणापासून ऐकलेल्या आणि वाचलेल्या पुस्तकातील धडे नव्याने जागे होतात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरदार आणि मावळे यांचे अनेक प्रसंग आणि पराक्रम या भित्तिचित्रांमधून बघायला मिळतात. तसेच या चित्रांखाली त्या प्रसंगाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे, जी नक्कीच वाचली पाहिजे. मंदिरात 2 शस्त्र संग्रह आहेत, ज्यात अनेक शिवकालीन हत्यारे बघायला मिळतात. एका संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे कट्यारी, चाकू, सुरे, कुऱ्हाडी, गदा आणि तलवारी बघायला मिळतात. तर दुसऱ्या संग्रहालयात तलवारी, धनुष्यबाण, कुकरी, दानपट्टे, ढाल, कवच, चिलखत आणि वेगवेगळ्या प्रकारचे भाले बघायला मिळतात. हे स्वराज्य महाराजांनी त्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. महाराजांना जाणता राजा बोललं जायचं. मी त्यासाठी या गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या नाहीत, कारण आपल्याला त्या आता चित्रातनं ऐकायचं आहे. शिवाजी महाराजांना जाणता राजा बोललं जायचं का? त्याचं कारण आहे प्रजेच्या मनातील आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या हृदयात असलेला वेगवेगळा छळ हा फक्त शिवाजी महाराज ओळखत असायचे. आणि आजही तो असलेला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनात काय असेल ती महाराजांजवळ वेदना आपण मांडली पाहिजे. त्याचं महाराज आपल्याला उत्तर देत आहे. महाराज आपल्याला उत्तर देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जरूर आपण हे सर्व चित्र आता अभ्यासणार आहोत. आणि ही चित्र फक्त आपण अभ्यासणार नाहीये, तर या चित्रातील असलेलं शिल्प आपण आपल्या हृदयावरती कोरणार आहोत. आणि हृदयावर कोरलेलं शिल्प घेऊन आपण आपल्या जीवनाचा प्रवास करणार आहोत. तरच महाराजांना ही खऱ्या अर्थानं झालेली मानवंदना असेल. तर आपण सर्व तयार आहात यासाठी? बोला हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी